आपल्याला हे सामने यशस्वी करण्यासाठी म्हणजे जी आर्थिक मदत लागते, कारण या आर्थिक मदतीचा आपण सोंग करू शकत नाही आणि या आर्थिक मदतीशिवाय आपले हे सामने इथे यशस्वी होऊ शकत नाही. मी या सर्व देणगीदारांची इथे नाव वाचतोय. मान्यवर आपला जास्त टाईम नाही घेणार आहे, क्षमा करावी, कारण यांचे हातभार लागलेत म्हणूनच ही स्पर्धा आज इथे यशस्वी झाली आहे. जरा ह्यांच्यासाठी पण सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन देत. अनिल कुवेसकर, नितीन खानविलकर, सचिन खानविलकर, रुपेश गोलवस्कर, महेश बेदरकर, किशोर तावडे, संतोष पुनस्कर, संतोष खानविलकर, प्रवीण खानविलकर, रुद्रप्रशांत गोलवस्कर, संजय खानविलकर, ब्रिजलाल जयस्वाल, विजय जैन, गणेश गुरव, जगन्नाथ खानविलकर, शशिकांत गोलवस्कर, शरद पुनस्कर, समीर पाटील, अभिनव प्रजापती, रामचंद्र केशव रांबाडे, संकेत मोरे, राकेश गुप्ता, माननीय आमदार श्री आनंद बाळा नर, प्रकाश कोतपकर, प्रकाश मामा जाधव, राजेश गुरव, रमाकांत गोलवस्कर, या सर्व देणगीदारांचं आम्ही शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी यांच्यातर्फे इथे हार्दिक हार्दिक आभार मानतो. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण इथे हार्दिक आभार मानूया. आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपण दिवसभर इथे जे पंच पाहिलेत, प्रथम त्या पंचांचा इथे सन्मान झाला पाहिजे, कारण आज त्यांच्यामुळेच ही स्पर्धा इथे यशस्वी झाली आहे. योग्य असा निर्णय त्यांनी इथे दिला आणि त्यामुळे हा कार्यक्रम इथे यशस्वी झाला आहे. मी पुनस्कर भगिनी दोघींना इथे आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या. मी आपले पंच केदार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. केदार ना जरा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि दिवसभर आपण जे इथे सुरेख असं समालोचन ऐकलं ते विशाल यांनाही मी व्यासपीठावर इथे आमंत्रित करतोय. हां, दुर्वा यांच्या हस्ते. धन्यवाद. आपले दुसरे पंच जरा त्यांचं अर्जंट काम असल्यामुळे इथून गेलेले आहेत. यानंतर मी मंडळाचे सेक्रेटरी सिद्धेश यांना विनंती करतो की आपण श्री संतोष आवाड यांचा इथे सन्मान करायचे. मी मंडळाचे सेक्रेटरी सिद्धेश. भटकेमुक्त आगदाडी महाराष्ट्र राज्य महामंत्री माननीय संतोषजी आवडसाहेब, आपण आमच्या या कार्यक्रमास आला त्याबद्दल आम्ही मंडळातर्फे आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो. आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात. मी मंडळाचं सन्मान चिन्ह देऊन आपणाला इथे सन्मानित करत आहोत. तसेच प्रकाश खानविलकर यांनीही आपल्याला इथे देणगी दिली होती, त्यांचं नाव चुकून राहिलं होतं, माफ करा. तसेच मंडळाचे अध्यक्ष राजेश खानविलकर यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टी परळ मंडळ अध्यक्ष श्री सतीशजी तिवारी यांचा इथे सन्मान करायचं आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आपण आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिलात. तसंच म्हणजे मी तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांना एक गोष्ट विशेष नमूद करू इच्छितो की आपण जी इथे व्यक्ती पाहतात चंद्रकांत शिंदे, म्हणजे तुमच्या काळात आता यूट्यूब लाईव्ह आहे, सर्व आहे, पण त्यावेळी यूट्यूब लाईव्ह नव्हतं. राहुल हा एकमेव संघ होता
आणि त्यांचं म्हणजे बोलतात ना मास्टर माइंड चाणक्य चाणक्य असे कर्णधार आपल्याला आज इथे लाभलेले आहेत चंद्रकांत शिंदे. त्यांचं तुम्ही जर खरोखर क्रिकेट त्यावेळेचं क्रिकेट बघितलं असतं तर तुम्हाला नक्कीच कळलं असतं की त्यावेळेच्या क्रिकेटला किती महत्त्व होतं. मी अनिल कुवेसकर यांना विनंती करतो की आपण त्यांना इथे आपलं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. अनिल कुवेसकर. तसेच आता तुम्ही जी ISPL बघताय त्या चेन्नई संघाचे ते हेड कोच आहेत. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला इथे हातभार लावला त्या प्रदीप घाडगे यांचाही आम्ही इथे सन्मान करतो. मी सुनील खानविलकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा. मला माहिती आहे की तुम्हाला ट्रॉफीची एकदम आसूस लागलेली आहे, पण आपल्या मान्यवरांचा सन्मान करणं पण फार गरजेचं आहे. हॅलो. आता बऱ्याचशा लोकांचा सत्कार इथे झालेला आहे. ज्यापासून आम्ही सुरुवात केली त्यापासून ज्यांचा सत्कार बाकी आहे त्यांचं नाव असं राहू शकत नाही. त्यांचं नाव आहे पद्माकर कुवेसकर. यांचा सत्कार प्रदीप रसाळ करतील. आपण एक उत्कृष्ट कॅच इथे पाहिली. ही जी फायनल मॅच झाली त्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तुषार बाने यांना पारितोषिक नरेश रसाळ. मी यांना विनंती करतो की आपण त्यांना इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. रामदूत रहिवासी सेवा संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करते. तसेच आपण इथे जी पारितोषिकं पाहत आहेत ती पारितोषिक आपल्याला ज्या देणगीदारांनी दिली त्यांचंही मी इथे हार्दिक आभार मानतो. प्रथम पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिले आहेत रोख रक्कम 18,000 आकर्षक ट्रॉफी शेखर खानविलकर यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला इथे प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी प्रदीप रसाळ यांच्याकडून आपल्याला इथे प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच तृतीय पारितोषिक रोख रक्कम 4,000 राजेश खानविलकर यांच्याकडून देण्यात आली आहे व आकर्षक ट्रॉफी प्रदीप रसाळ यांच्याकडून देण्यात आलेली आहे. सामन्यासाठी लागणारे बॉल बॉक्स भास्कर खानविलकर, स्पर्धेसाठी पाण्याच्या बॉटल्स राजेश अग्रवाल, मॅन ऑफ द मॅचची 16 ट्रॉफ्या आयुष 11 अजित लाखन यांच्याकडून देण्यात आलेल्या आहे. तसेच
सुरेश खानविलकर आणि बंधू यांच्याकडून जेवणासाठी लागणारा खर्च देण्यात आलेला आहे. स्पर्धेच्या दिवशी लागणारा सर्व खर्च आपल्याला ज्या मान्यवरांनी दिला त्या सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. आणि आता आपण महत्त्वाच्या आपल्या या पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करूया. पहिलं जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणजे उत्कृष्ट जो कॅच आपण इथे पाहिलात, सिद्धेश, जो झेल आपण इथे पाहिलात तो उत्कृष्ट झेल ज्यांनी पकडलेला आहे ते रुपेश दळवी यांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत. मी सिद्धेश यांना विनंती करतो की आपण त्यांना हे पारितोषिक द्यायचं आहे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. मी प्रथम रसाळ आणि हरेश गोलवस्कर यांना इथे व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आहे सूरज BCC भार्गव देऊळवाडी. सूरज, जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सूरजसाठी. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी. हरीश गोलवकर आणि प्रथम रसाळ आम्ही दोघांना विनंती करतो की आपण त्याला इथे तसंच उत्कृष्ट फलंदाज दिनेश तिवरे तरळवाडी, उत्कृष्ट फलंदाज. मी संतोष खानविलकर आणि प्रकाश खानविलकर दोघांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक द्यायचे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक ज्यांनी पटकावला आहे तो संघ आहे BCC राजवाडी. मी संतोष आव्हाड आणि प्रकाश जाधव यांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचे. BCC राजवाडी संपूर्ण टीम इथे बसा, अर्धे अर्धे खाली बसा इथे, म्हणजे बरोबर येतील सर्व. BCC या ना, सगळ्यांनी या खाली बसा ना, अर्धे व्यवस्थित येईल टीम. इथे बसा सगळे, ह्या याच्यावर स्टेजवर बसा, चौघांनी उभे राहा. हां बसा सगळ्यांनी, हां बसा सगळ्यांनी, हां बसा. हां जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि या स्पर्धेचा अंतिम पराभूत संघ आहे श्री रवळनाथ स्पोर्ट्स क्लब तिवरे तरळवाडी. जरा जोरदार टाळायचे आहेत. खरोखर उत्कृष्ट असा त्यांनी इथे आपला खेळ दाखवला होता. मी सतीश तिवारी यांना विनंती करतो, सुनील खालवेकर आणि सतीश तिवारी यांना विनंती करतो की आपण जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या 16 संघांमधून द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला आहे, अतिशय उत्कृष्ट असा खेळ आपण इथे पाहिलात. संपले.
या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट म्हणजे क्रिकेटपटू, ज्याला मॅन ऑफ द सिरीज बोलतात, कोणी ओळखेल कोण आहे? अरे, खरोखर चांगला गेस आहे तुमचा. तुषार माने यांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतोय. या स्पर्धेचा सिरीज ज्यांनी पटकवले प्रदीप रसाळ आणि रमाकांत गोलवस्कर, दोघांनाही मी विनंती करतो की आपण त्यांना इथे पारितोषिक द्यायचे. प्रदीप रसाळ, संतोष पुनस्कर आणि रमाकांत गोलवस्कर तिघांनाही मी विनंती करतो की आपण जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत तुषार बानेसाठी. खरोखर उत्कृष्ट खेळ केलाय त्याने. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकवलंय तो तुषार बाने. सिद्धू पेपर आहेत ना? भार्गव ना. आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ बीसीसी भार्गव देऊळवाडी. जोरदार टाळ्या वाजवायच्या या संघासाठी. मी या स्पर्धेचं पारितोषिक, अंतिम पारितोषिक या टेनिस क्रिकेटचे देव ज्यांना आपण बोलतो ते चंद्रकांत शिंदे, मी यांना विनंती करतो की आणि सगळ्या मान्यवर त्याला हात लावतील. सतीश तिवारी, चंद्रकांत शिंदे आणि शेखर खानविलकर. मी आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण यायचे. बीसीसी आपण सगळ्यांनी व्यवस्थित खाली बसा. हां, या सगळ्यांनी, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण या. अर्ध्यानी खाली बसा, व्यवस्थित मस्त फोटो येऊन द्या. बीसीसी देऊळवाडी, जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या संघासाठी. अतिशय परिश्रम केलेले आहेत या संघाने इथे आणि असा उत्कृष्ट आपला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. मोरया की जय.